नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका सिक्रेट ॲपद्वारे आपल्या ग्रामपंचायतचा पूर्ण रेकॉर्ड कसा बघायचा ते बघणार आहोत. ग्रामपंचायतचा रेकॉर्ड ऑनलाईन बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेरी पंचायत हे एक सिक्रेट ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला नोटिफिकेशन इथे अलाउ करायचे असेल तर अलाउ बटन दाबा आणि ग्रीन बटनवर नेक्स्ट बटन यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला लँग्वेज विचारण्यात येईल. तुमची भाषा इथे सिलेक्ट करायची आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश. मी इंग्लिश सिलेक्ट करे आहे. सिलेक्ट लँग्वेज या बटनवर क्लिक करत आहे. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागणार आहे. सर्व काही इथे अलाउ करायचे आहे आणि आय ॲग्री बटनवर क्लिक करायचे आहे. रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे. लोकेशन अलाउ करायचे आहे. सिटीजन लॉग इन अँड न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली पाहू शकता सिटीजन रजिस्ट्रेशन साइन अप. इथे क्लिक करून तुम्हाला तुमचे एक नवीन अकाउंट बनवून घ्यायचे आहे. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकून रजिस्टर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. OTP टाईप करून तुम्हाला व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचे आहे. एक 4 अंकी MPIN तुम्हाला इथे सेट करून घ्यायचा आहे आणि सेट MPIN या बटनवर क्लिक करायचे आहे. तुमचे अकाउंट क्रिएट होईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा मोबाईल नंबर आणि आत्ता जो MPIN सेट केला तो टाकून लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये वर्ष 2025-26 सिलेक्ट करा. त्यानंतर राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र. त्यानंतर तुमचं जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा आणि त्याखाली तुम्हाला तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि सेट माय पंचायत या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. एवढे करता तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस ओपन होणार आहे. सर्वात वर तुम्हाला ग्रामपंचायतचे फोटो दिसणार आहे. त्याखाली तुमचा सध्या जो सरपंच आहे त्या सरपंचाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि तुमचा सचिव त्यांचं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर. तुम्ही डायरेक्टली यांना कॉल किंवा ईमेल देखील करू शकता. काही तक्रार असल्यास डायरेक्ट तुम्ही यांना संपर्क करू शकता. यामध्ये पाहू शकता खाली भरपूर काही ऑप्शन आहे, तुम्ही व्यवस्थितपणे चेक करू शकता. 3 लाईनवर क्लिक करायचे आहे. यामध्ये पाहू शकता पंचायत फंड्स हे ऑप्शन आहे. पंचायत फंड्समध्ये फंड रिसिव्ह किती झाला, पैसा किती आला, ही सर्व माहिती त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. यावर क्लिक करता तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायतला किती पैसा आलेला आहे. इथं मोर डिटेल्स यावर क्लिक करून तुम्ही त्याची अनेक माहिती पाहू शकता. त्यानंतर बॅक करून तुम्ही पाहू शकता 3 लाईनवर क्लिक करायचे आहे. पंचायत फंड्स यामध्ये इन्कम अँड एक्सपेन्स यामध्ये पाहू शकता पैसे आले किती आणि गेले किती याचा पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसणार आहे. पुन्हा 3 लाईनवर क्लिक करून तुम्हाला पंचायत फंड्समध्ये क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये बघू शकता पंचायत बँक अकाउंट्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचे पूर्ण अकाउंट्स इथे बघू शकता. त्यामध्ये तुम्ही समोर बॅलन्सवर क्लिक करून त्याचे पूर्ण बँक स्टेटमेंट देखील इथे बघू शकता.